6 जून 1674 स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासातील सोनेरी दिवस। याच दिवशी विश्ववंदनीय छत्रपती शिवरायांचा किल्ले रायगडावरती राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला। शिवराय हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले। 32 मानाच्या सोनेरी सिंहासनावरती विराजमान झाले। सगळ्या जाती धर्माच्या जातीचं, कष्टकऱ्यांचं, कामकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं, बहुजनांचं राज्य अस्तित्वात आलं। पारतंत्र्याचा अंधकार दूर करून ज्या शिवरायांनी रयतेला स्वातंत्र्याची पहाट दाखवली, त्याच शिवछत्रपतींना 32 मानांच्या सुवर्ण सिंहासनावरती विराजमान होताना पाहून रयतेचा ऊर अभिमानाने भरून येत होता। हे ते सिंहासन ज्या सिंहासनानं बलदंड मोगली सत्तेला आव्हान दिलं। हे ते सिंहासन ज्या सिंहासनावर बसून शिवरायांनी जनतेला विश्वास दिला। पण आज 350 वर्षांनंतर प्रत्येक शिवभक्ताला पडलेला प्रश्न की कुठे आहे शिवछत्रपतींचे 32 मानांचे सुवर्ण सिंहासन? अखेर कुणी गायब केले हे सुवर्ण सिंहासन? मंडळी, या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याकरता आपण थोडा इतिहास आधी जाणून घेऊया। इसवी सन 1689 हे वर्ष मराठ्यांच्या इतिहासासाठी, स्वराज्याच्या भवितव्यासाठी, शिवछत्रपतींच्या कुटुंबियासाठी आणि महाराष्ट्रातील रयतेसाठी सुद्धा अत्यंत वेदनादायी ठरले। या वर्षाची सुरुवातच स्वराज्याला प्रचंड मोठा धक्का देणारी ठरली। स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना दगाफटका करून कैद करून त्यांची हत्या करण्यात आली। स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम राजांना प्रतापगड, पन्हाळगड, विशालगड, जिंजी अशी सतत धावपळ करावी लागली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबियांना छत्रपती सकट कैद करायचं या हट्टाला पेटलेल्या औरंगजेबाने जुल्फिकार खानाला थेट रायगड काबीज करायला पाठवले। कारण अखंड हिंदुस्थानमध्ये औरंगजेबाला टक्कर देऊ शकेल, औरंगजेबाला आव्हान देऊ शकेल असं एकच राज्य होतं, ते म्हणजे स्वराज्य। आणि या स्वराज्याची राजधानी होती किल्ले रायगड। त्याच ठिकाणी 32 मानाचं सुवर्ण सिंहासन होतं। शंभूराजांच्या मृत्यूनंतर राजाराम राजांना जिंजीला जायला सांगून राणीसाहेब येसूबाईंनी तब्बल 8 महिने मोगलांशी झुंज देत रायगड लढवला। पण शेवटी मोगलांच्या संख्याबळासमोर माघार घ्यावी लागली। मोगलांनी रायगडावर ताबा मिळवला। येसूराणी बाळशाहूराजे रायगडावर असलेलं छत्रपतीचं कुटुंब कैद झालं। औरंगजेबाने दिलेल्या आज्ञेवरून रायगडावर असणारे सोने, चांदी, मौल्यवान वस्तू पेट्यामध्ये भरून मोगल घेऊन गेले। साकी मुस्तेद खान आपल्या मसीर-ई-आलामगिरीमध्ये औरंगजेबाने रायगडावरील मालमत्ता जप्त करण्याचे सांगितले होते असे लिहून ठेवतो। यावरून अंदाज येतो कदाचित सिंहासन जप्त केले गेले असावे, पण त्याचे पुढे काय झाले हे कोणालाच माहीत नाही। तर काही इतिहासकारांच्या मते रायगड ताब्यात आल्यावर मोगलांची नजर गेली शिवछत्रपतीच्या 32 मानाच्या सुवर्ण सिंहासनावरती। हिरे, मोती, माणिक्यांनी जडलेली ते सुवर्ण सिंहासन मोगलांच्या डोळ्यात खुपत होते। त्या सिंहासनावरती घणांचे घाव घालून जुल्फिकार खानानं ते सिंहासन फोडलं, पण त्यातील काही भाग फुटत नव्हता। त्यावेळी उरलेल्या काही भागावर आग लावली गेली। आगीचे लोळ तयार करून ते सिंहासन वितळण्यात आलं। शिवछत्रपतींचे सिंहासन मोगली लांडग्यांनी उद्ध्वस्त केलं। स्वराज्याचं सिंहासन मोगलांनी उद्ध्वस्त केलं, पण स्वराज्य उद्ध्वस्त करण्याच्या नादात अख्खी मुघलशाही उद्ध्वस्त झाली। मावळे पेटून उठले। ज्यांनी आमचं तख्त फोडलं त्यांचं रक्त याच मातीत सांडलं। संताजी, धनाजी, विठोजी अशा अनेक शूरवीर मावळ्यांनी त्यांना सळो की पळो करून सोडलं आणि स्वराज्य मोगलांपासून अबाधित केलं। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।